सामंत साहेबांचं पण एक मनापासून आभार मानतो, कारण का ह्या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होण्या अगोदर माझे काका स्वर्गीय महेश कोटेंची त्यांची अगदी व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध होते आणि काकांच्या निधनानंतर मी आमदार झाल्यावर त्यांना भेटायला गेल्यावर आमच्या MIDCचा विषय असा प्रलंबित आहे म्हणून त्यांच्या कानावरती घातलं, पत्र दिलं. त्यांनी त्यांच्या PS ला बोलून तातडीने याबाबतची माहिती घ्यायला सांगितली. सोलापूरच्या कलेक्टरशी तिथूनच फोनवरती चर्चा झाल्यानंतरच आम्हाला त्यावेळेस ती बाब कळली की तो आपला प्रस्ताव फेटाळला गेलेला आहे, कारण का अक्कलकोट रोड MIDC ही महापालिका हद्दीत असल्यामुळे ती संस्था नाहीये. तर ती आणि आता राठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हुडगी रोडच्या वसाहतीच्या बाबतीत फक्त 25% उद्योजकांकडनं घेऊन देण्याबाबतच ते काम त्या ठिकाणी मार्गी लागू शकत होतं. परंतु मी काही मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली की ह्याच्यावरती कशा पद्धतीने मात करू शकतो. तर हे विशेष अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून हे केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना पत्र देताना मी फक्त एकच गोष्ट सांगितली की साहेब 100% उद्योजक आपल्या सोबत राहणार आहेत आणि 20 वर्ष इथं यापूर्वी कोणी निधी दिलेला नाहीये, तर हे काम प्राधान्याने आपलं करणं गरजेचं आहे. त्यांनी कार्यवाही करावी ह्या एका एंडोर्समेंटमुळे हे विषयाला सुरुवात झाली आणि या मिनिट्सचं सुद्धा मी आपल्याला कॉपी देणार आहे. यात सुद्धा उल्लेख आहे की एक विशेष बाब म्हणून या योजनेला मंजुरी झालेली आहे. त्यामुळे हे महाराष्ट्रातलं ऐतिहासिक GR सोलापूरसाठी निघाल्याचा एक जास्त आनंद मला या ठिकाणी आहे. असं नाही की MIDC मधले आपण काही एका विशिष्ट भागात रस्ते करतोय, तर सगळे जवळपास 35 रस्ते एकाच वेळीच त्या ठिकाणी होणार आहेत. म्हणजे जो एकाच वेळीच पूर्ण चेहरा मोहरा त्या MIDCचा बदलला जाणार आहे. आणि दुसरं काय 56 कोटी रुपये राज्य शासनासाठी फार मोठी रक्कम नाहीये, परंतु एकाच मतदारसंघात एका MIDCला ती देताना 56 कोटी रुपये वन स्ट्रोक मध्ये उद्योजकांचे 14 कोटी रुपये माफ होऊन मिळतात. हे मला वाटतं खूप मोठं अचिव्हमेंट आपल्याला या ठिकाणी सोलापूरसाठी झालेलं आहे. उद्योजकांच्या पाठीशी सरकार राहिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही CM साहेबांना पत्र मागच्या वर्षी दिलं होतं, एक बैठक आमची उद्योग विभागाच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाली होती. 10 फेब्रुवारी 2025 ला CM साहेबांची आमची बैठक झाली होती आणि त्यानंतर उद्योग विभागात बैठक होत असताना गड्डम साहेब होते, राजू राठी साहेब होते. पूर्णतः उद्योग विभाग निगेटिव्ह होतं की महापालिका असल्यामुळे ती तुम्ही मागूच शकत नाही आमच्याकडे पैसे, तुम्ही महापालिकेकडनं करा. मग आम्ही तिथं भूमिका घेतली की तुम्ही हँडओव्हर करून घ्या पुन्हा MIDC कडे. मग प्रश्न असा आहे की ही एकमेव महाराष्ट्रातली महापालिका की जी MIDC की महापालिकेच्या हद्दीत आहे. आजूबाजूला नगर आहेत, सुनील नगर आहे, इकडे अक्कलकोट रोड आहे, इकडे प्रभाग 18चा भाग आहे. मग पाणी पुरवठा कोणी द्यायचा, ड्रेनेज लाईन कशा महापालिकेच्या वेगळ्या करायच्या, स्ट्रीट लाईटची व्यवस्था कशी, घंटागाडीची कशी. आणि जर MIDC कडे दिलं तर मग हे ह्या सुविधा जर महापालिका दिल्या तर डबल टॅक्सेशन, दोघांकडे दरवर्षी लोकांनी टॅक्स भरायचा का. तर त्याच्यावर उद्योग विभाग कुठलाही निर्णय देऊ शकत नव्हता. आणि आम्ही भवनाशून त्यांना विचारलं की साहेब तुम्ही हस्तांतर पण करून घेत नाही, योजनेला पैसे देत नाही, म्हणजे जगही म्हणत नाही मरही म्हणत नाही, अशी गत तुम्ही आमची करून ठेवलेली आहे. आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना आम्ही एक पत्र दाखवलं की मी मुख्यमंत्र्यांचे एंडोर्समेंट घेतलोय आणि त्या अधिकाऱ्यांनी ते पत्र वाचल्यावर त्याच्यावरती कार्यवाही करा असा एंडोर्समेंट असल्यामुळं त्या अधिकाऱ्यात बैठक झाल्या की अरे मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. मग त्यांनी उद्योग सचिवांकडे म्हणजे P अनबलगन सरांकडे आपण जर चर्चा केली तर ह्याच्यावर काहीतरी निर्णय लागेल, बैठक तरी किमान लागेल. म्हणजे आम्ही लगेच त्यांच्याकडे केबिन मध्ये गेलो आणि त्यांनी आमचं स्वागत केलं. सोलापूरचा त्यांनी सगळा संदर्भ सांगितला आणि साहेबांची सही बघितल्यानंतर त्यांनी त्याच बैठकीतल्या अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की हे करून घ्या, प्रस्ताव मागवा. आणि तिथेही ते अधिकारी सांगत होते की नाही सर ते महापालिकेचे आपल्याला देता येत नाही. तर मला खूप अभिमानाचं वाटतं की माझ्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जो कमांड आहे किंवा त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे, त्या अधिकाऱ्याचं वाक्य होतं बॉसने बोलाय तो डेफिनेटली करणार. आणि मग त्यातनं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सकारात्मक ह्या फाईलचा प्रवास जवळपास वर्षभर चालू होता. वास्तविकता निवडणुकीच्या आधी पण आम्ही त्या ठिकाणी रस्ते सुरू करू शकलो असतो, पण आमची तळमळ होती की ते 25% उद्योजकांकडनं न घेता महाराष्ट्र सरकारने 100% घ्यावा. आणि आज त्या गोष्टीला यश मिळालंय. यासाठी मी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचं मनापासून आभार मानतो. एक राज्याचं ग्रामविकास मंत्री पद असताना, पालकमंत्री पद असताना स्वतः एका MIDCच्या कामासाठी 3 वेळा मुख्य सचिवांच्या त्या दालनामध्ये ते आले. नागपूरचं अधिवेशन सुरू असताना हैदराबाद हाऊसला सचिवालय तिथं ते भेटायला आले आणि इथं मंत्रालय आले आणि काल सुद्धा विधान भवनात मुंबईचे आले. त्यांचा पाठपुरावा असल्यामुळं
ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिल्यामुळेच मला वाटतं 100% पैसे आपल्याला मिळू शकले. एक चांगला बदल येणाऱ्या काळात सोलापूरच्या उद्योग नगरीत मिळेल हा विश्वास मी पुनश्च एकदा सोलापूरच्या जनतेला देतो. म्हणून अनेक वर्षापासून आमचे सर्व एमआयडीसी व्यापारी यांची या ठिकाणी मागणी होती. कारण का त्या ठिकाणी 30 ते 40 हजार कामगार या ठिकाणी काम करतात. अनेक वर्षापासून मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पालकमंत्र्यां विशेष सर्वात जास्त कौतुक म्हणजे आमचे आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटे. कारण का कुठलीही काम हाती घेतलं तर आमदार साहेबांचं हे तडीस नेणं हे त्यांचं एक स्वभाव आहे. कारण का आज तुम्ही बघितलात फक्त एमआयडीसी साठी एवढा मोठा भरगच्च निधी या ठिकाणी ते एका वर्षाच्या आत या ठिकाणी ते आणू शकले. विशेष या ठिकाणी सर्व कामगार असेल एमआयडीसी असेल सर्व त्या भागातील 250-300 एकर मध्ये या ठिकाणी एमआयडीसी वसाहत आहे. त्यांच्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांचे या ठिकाणी मी विशेष धन्यवाद देतो. कारण का गेल्या अनेक वर्षापासून उद्योजक असतील त्या ठिकाणचे कामगार असतील आजूबाजूचे रहिवासी असेल त्यांच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी होती की सुखसुविधा व्हायला पाहिजे. कारण का सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्तीचा टॅक्स रेव्हेन्यू पे करणारा हे आमचा एमआयडीसी भाग आहे. पण सुखसुविधा कुठलीही नव्हते. त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे तसं राहत होते, रस्ते नव्हते. पण आज आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी ही जी विशेष मंजुरी बाब म्हणून एमआयडीसीला जो वर्गाचा जो निधी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक उद्योजक या ठिकाणी आपल्याला एमआयडीसी मध्ये या ठिकाणी येतील आणि उद्योजक वाढीसाठी या ठिकाणी एक चालना मिळेल. विशेष आमचे राजू राठी साहेब असतील, आमचे पेंटप्पा गड्डम साहेब असतील, यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष यांचं पण या ठिकाणी कौतुक करतो की वेळोवेळी या ठिकाणी ते पाठपुरावा करून सतत आमदारांच्या पाठीमागं तगादा लावले की हे कामं व्हायला पाहिजे. आणि आमदारांनी देखील या ठिकाणी यशस्वी पाठपुरावा करून जयकुमार भाऊ गोरे साहेब असतील तसंच आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून हे निधी मंजूर करून घेतलं त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो.